आपल्या सर्वांनाच जागतिक ख्यातीचा वेरूळ महोत्सव माहित असेल। 2012 मध्ये कुणाल कुमार सर जिल्हाधिकारी असताना वेरूळ महोत्सव जेव्हा इथे झाला तेव्हा लोकल आर्टिस्ट साठी कलाग्राम मध्ये सुद्धा एक व्यासपीठ निर्माण करून देण्यात आलं होतं आणि त्याच वेळी सरांच्या कल्पकतेमधून बचत गटाच्या सर्व महिलांना एकत्रित बोलवण्यात आलं आणि त्यांना सुद्धा तिथे 3 दिवस बिझनेस करण्याची संधी देण्यात आली। अगदी अंडा ऑमलेट पासून फिश करी पर्यंत आणि बाजरीच्या भाकरी पासून तर पुरणाच्या मांड्यांपर्यंत सगळं काही तिथे अवेलेबल होतं। आणि 3 दिवसांनंतर या महिलांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्या इतक्या खुश होत्या कारण त्यांना खूप नफा झालेला होता। नेहमीपेक्षा जवळपास तिप्पट एवढा नफा त्यांना झालेला होता। म्हणजे महिलांना कोणत्याही व्यवसायामध्ये गेल्या की खूप चांगल्या पद्धतीने मन लावून काम करतात आणि म्हणूनच त्यांना नफा सुद्धा होतोच। आणि यासोबतच आणखी मी लिज्जत पापडचं सुद्धा उदाहरण देऊ इच्छिते। लिज्जत पापड केवढा मोठा ब्रँड आहे ना, म्हणजे असं एकही असणार नाही ज्याने ह्या लिज्जत पापडचं नाव ऐकलेलं नाही। पण हा व्यवसाय सुरू कसा झाला होता? सुरुवात झाली तेव्हाच तो एवढा मोठा होता का? सुरुवात झाली तेव्हाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नावारूपाला आलेला होता का? नाही। 1959 मध्ये जेव्हा या व्यवसायाची सुरुवात झाली तेव्हा अवघ्या 7 जणी एकत्र आल्या होत्या। काहीतरी एक 80 रुपयांचं भांडवल त्यांनी उपलब्ध केलं होतं, म्हणजे उभारलं होतं आणि त्या 7 जणींपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज एवढा मोठा बनलेला आहे। बचत गट सुद्धा किती चांगल्या रीतीने काम करू शकतात हे आपल्याला यामधून लक्षात येतं। पण एक प्रश्न मला नेहमी पडतो, या महिलांना जेव्हा रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भाने चर्चा केली जाते तेव्हा मोजकेच व्यवसाय का डोळ्यासमोर यावेत? ब्युटी पार्लर, टेलरिंग, खूपच जास्त झालं तर टेलरिंग ऐवजी बुटीक आपण त्याला म्हणूया, आणि त्यानंतर खाद्यपदार्थाचे वेगवेगळे पदार्थ। अशा रीतीने यापुढेही जाऊन आपण यापेक्षा वेगळा असा व्यवसाय करू शकतो हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे ना। आणि आपण जर आपल्यावर विश्वास ठेवू की येस मला जमेल, यापेक्षाही एकदम वेगळा व्यवसाय करणं मला अगदी जमेल, तर बाकीचेही आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपला व्यवसाय तोही चांगल्या पद्धतीने येईल। अर्थात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, लिज्जत पापडचंही उदाहरण त्यासाठीच मी दिलं आहे की सुरुवातीला एवढं मोठं नसतं। म्हणजे जे म्हटलं जातं ना की अ किंग वॉज ऑल्सो वन्स अ क्राईंग बेबी। आज हा मोठा राजा असेल, मोठा सम्राट असेल, कदाचित चक्रवर्ती सम्राट असेल, पण एक दिवशी तो सुद्धा एक छोटंसं रडणारं बाळ होता। आता तुम्ही सगळ्या, मला माहित आहे की तुम्ही फार मस्तपैकी गोल गुटुंग पोळी करत असणार आहात, गोल गरगरीत पोळी तुमची येत असणार आहे। पण आठवते दिवस जेव्हा आई आपल्याला पोळ्या करणं शिकवायची तेव्हा गोल पोळी पहिल्या झटक्यात जमली होती का? अजिबात नाही। मग काय केलं आपण? मला गोल पोळी येत नाही याचा अर्थ मी अपयशी झाले म्हणून आता मी गोल पोळी करण्याच्या नादालाच लागणार नाही असं आपण म्हणलो का? अजिबात नाही। त्याऐवजी ओके, आईने सुद्धा आपल्याला सांगितलं की सराव कर, आपोआप एक दिवशी गोल पोळी येईल। मग आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आकार प्रकार करता करता एक दिवस असाही उजाडला जेव्हा आपण मस्तपैकी गोल पोळी केली। आणि त्याच पद्धतीनं पोळ्या अगोदर फुगायच्या नाहीत, पण एक दिवस तोही आला जेव्हा आपली पोळी एकदम टम्म फुगलेली होती। आणि आता मला माहित आहे आपल्या सगळ्यांनाच आपण किती छान पोळी बनवतो याचा अभिमान असणार आहेच। मग अशा परिस्थितीमध्ये अगदी सुरुवातीला आपली पोळी गोल आली नाही, अगदी सुरुवातीची आपली पोळी टम्म फुगली नाही, याचा अर्थ आपण इतक्या वेळा अपयशी झालो आणि म्हणून आता प्रयत्न करणं सोडूनच द्यायचं असं काही करणं योग्य होतं का? जर आपण प्रयत्न करणं तेव्हाच सोडून दिलं असतं तर आजही आपल्याला तशी छान पोळी करता आली नसती। त्यामुळे सुरुवातीला कदाचित थोडंसं अवघड जाईल, सुरुवातीला कदाचित अपयश आल्यासारखं वाटेल, पण त्याला अपयश न समजता आपण त्याला प्रोसेस समजली तर मोठाच फरक पडतो ना आपल्या विचारांमध्ये सुद्धा।
पहिली पोळी खराब होणं किंवा पहिलीच पोळी तव्यावर टाकल्यानंतर ती जाळणं, कधी कच्ची राहणं, कधी काहीतरी तव्यावर टाकता टाकता तुटणं, असं काहीही जे होतं ते अपयश न समजता आपण त्या प्रोसेसचा एक भाग समजला. आई सुद्धा आपल्याला धीर द्यायला होती की अगं असं कर म्हणजे व्यवस्थित होईल. सो व्यवसायामध्ये सुद्धा मार्गदर्शक असतात ना, फक्त आपण ते व्यवस्थितरित्या शोधले पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं पाहिजे. मग जो व्यवसाय अगदी सर्वच जण सर्वसाधारणपणे करतात असं नाही, आपण काहीतरी वेगळा व्यवसाय निवडलेला आहे, तर त्याही व्यवसायामध्ये आपण खूप छान पद्धतीने उंची गाठू शकू. सुरुवात लगेच फार मोठ्या ब्रँडनं होणार नाही, पण ब्रँड कमवण्यासाठी अगोदर पहिलं पाऊल तर उचलावं लागेल, व्यवसाय सुरू तर करावा लागेल. आणि तसं जर केलं तर मग फार छान पद्धतीने आपल्याला ते मोठ्या नावारूपाला येईपर्यंतची प्रोसेस सगळी कंप्लीट करता येते. ही प्रोसेस हा शब्द जो मी वापरते ना, तो खरंच खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे बरं. मोस्ट ऑफ द टाइम्स वेगवेगळ्या कारणांसाठी आपण स्वतःला बीट करत राहतो आणि ती प्रोसेस आहे किंवा प्रोसेसचा तो एक भाग होता हे आपण कम्प्लिटली विसरून गेलेलो असतो. म्हणून माझ्याच एका उदाहरणावरून लक्षात आणून देते. जेव्हा मी कार चालवणं नवीन शिकलेली होते तेव्हा जस्ट भीती वाटायची की जर कारची स्पीड आपण वाढवली, म्हणजे गिअर तिसरा चौथा जर टाकला तर आपण व्यवस्थित चालवू शकू की नाही, म्हणजे ती स्पीड आपल्याला कंट्रोल नाही झाली तर, अशी भीती वाटायची. म्हणून मग मी काय करायची, फक्त फर्स्ट गिअरवर तर चालवणं शक्यच नाही, कारण थोडं अंतर गेलं की गाडी बंद पडणार. म्हणून नाहीलाच म्हणून फर्स्ट टाकल्यानंतर दुसराही मी गिअर टाकत असे, पण माझी स्पीड खूप कमी असायची. आणि एकदा असं झालं, हसबंड खूप बोर व्हायचे, शेजारच्या सीटवर माझ्या बसलेले असायचे ते, आणि त्यांना वाटायचं अगं कर हिम्मत, चालव तू आता, टाक थर्ड गिअर किंवा ह्या सेकंड गिअरवर तरी थोडीशी फास्ट चालव तू आता गाडी. पण मी आपलं अजिबात चालवायची नाही, खूप स्लो माझी गाडी चालायची. त्या दिवशी असं झालं, माझ्या मागून काही सायकलवर, शाळा सुटली होती नुकतीच बहुतेक, आणि सायकलवर ही सगळी शाळेमधली मुलं जाऊ लागली होती. आणि शाळेमधल्या त्या एका छोट्या मुलानं सायकलवरून मला मागे टाकलं, मला ओव्हरटेक केलं, तो पुढे निघून गेला. माझी कार मात्र अजूनही खूप मागे होती. आणि माझे हसबंड म्हणाले, बघ अगं तो शाळेतला छोटासा मुलगा तो सायकलने सुद्धा तुला ओव्हरटेक करतोय. तेव्हा मी काय उत्तर दिलं असेल, मी जस्ट एवढंच म्हटलं की तो सायकल चालवण्यामध्ये इतक्या वर्षांच्या सरावानंतर एक्सपर्ट झालेला आहे आणि मी कार चालवण्याच्या किंवा एक्सपर्ट होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मी त्या एक्सपर्ट होण्यासाठीच्या प्रोसेस मधून जात आहे. त्यामुळे अरे तो साधा एक छोटासा मुलगा, सायकल सुद्धा मला ओव्हरटेक करते, असं डोक्यात आणण्याची काहीच गरज नाही. म्हणूनच मी म्हटलं की व्यवसाय आपण आज स्थापन केला किंवा आज सुरुवात केली आणि लगेच 8-10 दिवसामध्ये फार मोठा ब्रँड आपला झाला असं होत नाही. आपण इतरांना सुद्धा जे पाहतो ना, सक्सेसफुल लोक ज्यांना आपण म्हणतो, त्या लोकांकडेही जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा आपण फक्त त्यांचं यश पाहतो, पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना किती अपयश पचवावे लागले, किंवा माझ्या भाषेमध्ये म्हटलं तसं की प्रोसेस मधल्या कोणकोणत्या टप्प्यांवरून त्यांना जावं लागलं, त्यानंतर किती त्यांना अडचणी आल्या, आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींमधून मार्ग काढून ते इथपर्यंत पोहोचले, किती त्यांनी मेहनत घेतली, किती त्यांनी पेशन्स ठेवला. या सगळ्या गोष्टी कदाचित आपण दृष्टीआड करतो. जेव्हा काही उद्योजकांना विचारण्यात आलं होतं ना की तुमच्या यशाचं रहस्य काय आहे, तेव्हा बहुसंख्य उद्योजकांनी सांगितलं होतं पेशन्स, संयम हे खूप मोठं रहस्य आहे यशासाठीच. नाहीतर काय होतं, 2 मिनिट्स मॅगी सारखं आपल्याला वाटतं आज व्यवसाय स्थापन केला की 8-10 दिवसामध्ये आपल्याला करोडोनी किंवा लाखोनी तर कमाई झालीच पाहिजे, नाही लाखो तर किमान हजारांमध्ये तर कमाई झालीच पाहिजे. सो 2 मिनिट्स मॅगी नसतं व्यवसाय म्हणजे. 2 मिनिटांमध्ये फक्त मॅगीच होऊ शकते आणि तिचे परिणाम काय होतात याबद्दल मी तुम्हाला सांगायला नको. म्हणून 2 मिनिटांमध्ये किंवा खूप कमी कालावधीमध्ये आपलाही व्यवसाय फार मोठा झाला असं कदाचित होणार नाही. आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील, आपल्याला त्या स्तरापर्यंत जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, त्या सगळ्या प्रोसेस मधून आपल्याला जावं लागेल. कधी कधी आपल्यालाही खूप थकल्यासारखं वाटेल, एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटेल, कधी कधी आपल्यालाही आपण उगाच या फंदात पडलो का असंही वाटण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा नेट लावून
अगदी पेशन्स ठेवून आपण आपला तो व्यवसाय करत राहिलो, त्याच्यामध्ये ज्या आवश्यक सुधारणा आहेत त्या सुधारणा करण्याची जी गरज आपल्याला भासेल त्याप्रमाणे आपण त्या सुधारणा करत राहिलो, आपल्या कोणत्या मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेत राहिलो, तर डेफिनेटली आपला व्यवसाय सुद्धा एका दिवशी नावारूपाला आलेला असतोच. आणि या सगळ्या प्रोसेस मधून जाताना अडचणी येणारच आहेत. म्हणजे तुम्ही आता व्यवसाय सुरू करणार आहात म्हणून तुमच्यासाठी लगेच रेड कार्पेट अंथरलं गेलं असं होणार नाही. पण या अडचणींमधून सुद्धा आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. आणि व्यवसायामध्ये स्पर्धा ही असणार, स्पर्धक असणार, स्पर्धा असणार, त्यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. आपल्या पुढे जाण्यासाठी ते काहीतरी प्रयत्न करतील, त्यांच्या पुढे जाण्यासाठी आपल्यालाही काही प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा फक्त म्हणजे व्यवसाय असा असूच शकत नाही की ज्यामध्ये स्पर्धा नाही. स्पर्धाच नाही असा व्यवसाय फक्त तोच असू शकतो की ज्या व्यवसायाला कोणतेही ग्राहक नाहीत. म्हणजे आता तुम्हाला जर टाईपरायटरचा बिझनेस करायचा असेल ना, तर टाईपरायटरच्या बिझनेसमध्ये तुम्हाला अजिबात स्पर्धा नाही. पण या टाईपरायटरच्या बिझनेससाठी कोणी ग्राहकही उपलब्ध नाहीत. म्हणून जिथे ग्राहक असणार आहेत तिथे स्पर्धकही असणार आहे. स्पर्धा आपल्याला करावी लागणार आहे. हे सगळं करत असताना आपल्याला संधी शोधता आली पाहिजे. म्हणजे नेहमी त्या आफ्रिकेतल्या शूजचं जे उदाहरण दिलं जातं ना, त्याचंच उदाहरण मी देईन. आफ्रिकेतल्या त्या एका भागामध्ये दोन कंपन्यांनी आपापले प्रतिनिधी योगायोगानं एकाच वेळी पाठवले बघण्यासाठी की त्या एका भागामध्ये आपल्या शूजला किती मागणी नोंदवता येईल आणि आपण किती शूज पाठवायचे आहेत, किंवा मागणी नोंदवता तिथे येईल तरी का, हे सुद्धा बघायचं आहे. या दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी तिथे गेले. दोघांनीही तिथली परिस्थिती पाहिली. एक जण लगेच परत आला आणि त्याने रिपोर्ट लिहून दिला, तिथे आपला बिझनेस अजिबात चालणार नाही. तिथे एकही शूजची पेअर पाठवण्याची गरज नाही, कारण तिथे लोक पायांमध्ये काहीच घालत नाहीत. ते अनवाणीच फिरत होते. हा दुसरा जो होता तो मात्र परत आलाच नाही. तो अजूनही 2-4 दिवस उलटून गेले तरी सुद्धा तिथेच होता. आणि नंतर त्यानं कम्युनिकेट केलं आपल्या कंपनीला आणि सांगितलं, इथे फार मोठा बिझनेस आपल्यासाठी उपलब्ध आहे. मी सगळ्यांशी बोलून पण ठेवलंय. त्यांना पायामध्ये काहीतरी घालणं का महत्वाचं आहे आणि कसे वेगळे वेगळे प्रकार असू शकतात, त्याचे फायदे काय होऊ शकतात, हे सगळं मी इथल्या लोकांना व्यवस्थितरित्या सांगितलंय. त्याच्यामुळे आता शूजचे जास्तीत जास्त जेवढे जोड तुम्हाला पाठवता येतील तेवढे सगळे जोड इथे पाठवून द्या. या ठिकाणी आपल्या व्यवसायाला खूप मोठं मार्केट आहे, कारण या ठिकाणी पायामध्ये कोणीच काहीच घालत नाही. त्या तिथल्या लोकांनी पायात काहीच न घालणं ही एकाला संधी वाटते मोठी आणि दुसऱ्याला वाटतं तिथे व्यवसाय होऊच शकत नाही. म्हणून मी म्हटलं, नेमकी गरज काय आहे हे जर बघितलं, गरज ओळखता आली, संधी ओळखता आली की आपला व्यवसाय डेफिनेटली आपण पुढे नेणारच. पण हे सगळं करत असताना आपली कमिटमेंट मात्र आपल्या व्यवसायाशी खूप उत्तम असली पाहिजे. कमिटमेंट बद्दल उदाहरण देताना मी त्या एका मूर्तिकाराचं उदाहरण अवश्य देईन. हा मूर्तिकार, त्याचं कामच होतं दगडांमधून कोरून मूर्त्या बनवणं. आणि एकदा असंच झालं, काही वर्ष त्यांना एका मूर्तीवर घालवले, व्यतीत केले आणि ती मूर्ती आता फायनल स्टेजला आली होती. जस्ट तिचं थोडंसं फिनिशिंग केलं की लगेच ती मूर्ती आता देण्याजोगी झालेली होती. ज्या कोणी ऑर्डर दिली असेल त्याला देण्याजोगी. आणि अचानक त्याच्या पत्नीने पाहिलं की या आपल्या नवऱ्यानं ही मूर्ती बाजूला ठेवली आहे आणि दुसरा दगड घेतलाय आणि त्यातून पुन्हा कोरायला सुरुवात केली आहे. आता पहिलं काम संपवण्याच्या आत, तेही एवढं फिनिशिंग लेवलला आलेलं काम संपवण्याच्या आत दुसरं काम हातात घेणं असं तर आपला नवरा कधीच करत नाही. मग आता काय झालं, हाच प्रश्न तिनं आपल्या नवऱ्याला विचारला. आपलं हातातलं काम न थांबवता नवऱ्यानं उत्तर दिलं, अगं ती मूर्ती जरा ना फॉल्टी झालीये, म्हणून आता तीच मूर्ती ह्या दगडातून मी पुन्हा एकदा साकारत आहे. तिनं विचारलं, फॉल्टी झाली? तिनं व्यवस्थित त्या मूर्तीकडे पाहिलं, तिला काहीच फॉल्ट लक्षात आला नाही. पण तिला वाटलं आपला नवरा एवढा मोठा कलाकार, गाजलेला मनुष्य, याला काहीतरी लक्षात असेलच म्हणून तर आपला नवरा असं म्हणतोय. म्हणून तिनं विचारलं, मला तर फॉल्ट काही दिसत नाहीये, काय फॉल्ट आहे याच्यामध्ये? आणि ह्या कलाकार नवऱ्यानं असं सांगितलं, अगं या मूर्तीचं नाक तिच्या चेहऱ्याच्या तुलनेमध्ये जरा अप्रस झालंय, म्हणून आता मी ही मूर्ती या दगडातून कोरत आहे.
तिनं बघितलं, अक्षरशः डोळे विस्फारून बघितलं, तरी सुद्धा तिला त्या चेहऱ्याच्या प्रमाणामध्ये नाक अप्र आहे आणि म्हणून तर चांगलं दिसत नाही असं काहीही वाटलं नाही. पण ठीक आहे, आपला नवरा म्हणतो तर असेल कदाचित तसं. म्हणून ती काही सेकंद, काही वेळ शांत बसली. पुन्हा तिने नवऱ्याला प्रश्न विचारला, या मूर्तीची स्थापना कुठे होणार होती? आणि त्यानं सांगितलं, अगं ते आपलं देऊळ नाही का, त्या देवळाच्या बाहेर ती मोठी कमान नाही का, त्या कमानीच्या वर या मूर्तीची स्थापना होणार आहे. झालं. हे सगळं ऐकल्यानंतर डोक्याला हात लावून तिने अक्षरशः घेतला आणि ती म्हणाली, मी एवढ्या जवळ असून या मूर्तीचं नाक अप्र आहे की कसं हे मला दिसत नाही. या मूर्तीची स्थापना अशा उंच ठिकाणी होणार आहे जिथे लोकांना तिचा चेहरा सुद्धा नीट दिसणार नाही. मग तिचं नाक अप्र आहे किंवा नाही हे लोकांना काय कळणार आहे? आणि मूर्तिकारानं उत्तर दिलं, माझ्या हातून फॉल्टी मूर्ती कधीच घडत नाही. त्यामुळे ही फॉल्टी मूर्ती मी तिथे प्रस्थापित करणारच नाही. लोकांना कळतं की नाही कळत हा माझा प्रश्नच नाही. माझ्या कामाशी मी एकनिष्ठ आहे, हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. माझी मूर्ती उत्तमच घडली पाहिजे. आणि आपण काय करतो? 19-20 तो चलता है, काही नाही, 19-20 चालतं, चलता है, थोडंफार चालतच. म्हणजे अगदी ते टेलरचं उदाहरण तर नेहमी दिलं जातं ना, की टेलर सगळं काही व्यवस्थित शिवतो आणि आपण त्याला विचारलं की मग का नाही देते, त्याच्याकडे चक्र मारायला लागला की सगळं झालंय, फक्त काजे बटन राहिलेत. अरे काजे बटन सुद्धा त्याच्यामध्येच येतात ना, शिवून तो शर्ट देणं या कन्सेप्ट मध्ये काजे बटन सुद्धा इन्क्लूड असतात. मग तेवढ्यासाठी एवढ्या चक्र का मारायला लावायच्या? म्हणून एकनिष्ठ असणं आपल्या व्यवसायाशी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आता एक 2-3 दिवसांपूर्वीच घडलेला माझ्या घरचाच एक किस्सा सांगते. माझ्याकडे पोळ्यासाठी एक मावशीबाई येतात आणि जवळपास 1 महिना झालाय त्यांना मी लावलेलं आहे. हार्डली 3 किंवा 4च पोळ्या करायच्या असतात आणि दररोज सकाळी येतात त्या आणि दररोज त्या 4 पोळ्यातल्या किमान 2 किंवा 3 पोळ्या त्यांच्या जळालेल्या, करपलेल्या असतात. मी त्यांना खूपदा प्रेमानं सांगितलं की मावशी फक्त 4च पोळ्या करायच्या आहेत, त्यातल्याही 3 किंवा 2 पोळ्या तुम्ही जाळता. म्हणजे अगदी 100-150 पोळ्या करायच्या तर त्यातली एखादी थोडीशी करपली तर एक वेळ समजू शकतो, करपली म्हणजे डागली तर करपली हे तर त्या 100-150 मध्ये सुद्धा नाही ऍक्सेप्ट केलं जाणार, कारण ते तेवढे स्किलफुल तुम्ही आहात असं गृहीत धरून तर तुम्हाला तिथे कामावर ठेवण्यात आलंय आणि किती पोळ्या कराव्या लागणार आहे त्याची कल्पना सुद्धा तुम्हाला ऑलरेडी देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये 19-20 जे मी म्हणते ना ते इथे पण येतं. चलता है, करपतेच. अरे कशी करपते? तुम्ही तेवढ्या व्यवस्थितरित्या करा ना. आणि 4 पोळ्यांमध्ये 2 किंवा 3 करपतात. नॅचरली काय झालं, मी एक दुसरी बाई शोधली. जेव्हा मला दुसरी बाई मिळाली तेव्हा या मावशींना मी काढून टाकलं. म्हणजे कुणाचा व्यवसाय कोण नेतं? दुसरं कोणीतरी येतं म्हणून आपल्या पोटावर पाय पडतो का? का आपणच आपल्या पोटावर पाय पाडण्यासाठी कुणाला तरी उद्युक्त केलेलं असतं? ही बाब सुद्धा महत्वाची आहे की नाही? म्हणजे आता आपण भाजीवाल्यांकडे जर गेलो, मला भरिताचं 3 किंवा 4च वांगी हवी असतात कारण घरामध्ये खाणारेच खूप कमी. पण ते 3 किंवा 4 वांगे मला दुकानदार देतील का? आतपाव तरी देतील का? भाजीवाले देतात का? नाही देत. मग मला कुठे जाणं प्रिफर करू शकते मी? की एकतर 2-3 भाज्या मिक्स करून मला पाव किलो द्या, त्याला सुद्धा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मॉलमध्ये मात्र तुम्ही अगदी एक छोटंसं वांग घेतलं तरी सुद्धा ते मिळतं. वजनानुसार आपण त्याची किंमत पे करू शकतो. सांगण्याचा मुद्दा हा लगेच कंपॅरिझन या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणी कुणाचा बिझनेस नेला हे बघावं लागतं आणि बदलत्या काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतात, तर आपला व्यवसाय चिरंतन टिकू शकतो किंवा खूप चांगल्या रीतीने ग्राहकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि एवढं सगळं करत असताना आपण आपला नवीन एक बिझनेस टाकायचा किंवा जो बिझनेस आहे तो आपण खूप छान पद्धतीने ग्रो करायचा, हे सगळं करत असताना आपण स्वतःकडे सुद्धा अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, हे मी तुम्हा सर्वांना अवश्य सांगू इच्छिते. कारण आपण महिला काय करतो, एरवीच तर आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणजे घरामध्ये नवरा मुलगा हे जेवणासाठी असतील तर व्यवस्थित स्वयंपाक बनवणार, पण आपणच असू तर जाऊ दे सकाळचं काहीतरी खाऊन घेते असं आपलं लगेच चालतं.
म्हणून आपण आपली सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण जर आपली काळजी घेतली तर इतरांची काळजी घेण्यासाठी आपण तिथे व्यवस्थित असू. म्हणून आपण आपलीही काळजी घेतली पाहिजे. या संदर्भात त्या एका गृहस्थाचं उदाहरण मी तुम्हाला देईन. त्या गावामध्ये हा एक गृहस्थ होता. गाव ते छोटसच आणि याचा चपला बनवण्याचा किंवा तुटलेल्या चपला रिपेअर करण्याचा बिझनेस होता. आणि अशा रीतीने बिझनेस करणारा त्या गावामध्ये किंवा त्या पंचक्रोशीमध्ये हा एकमेव होता. नॅचरली काय व्हायचं की अगोदर तर हा होम सर्व्हिस देत होता की घरोघरी जाऊन कोणाचं काही रिपेअर करायचे असतील, पायतान किंवा आपण जे म्हणतो की पायात घालण्याचं जे काही असेल, शूज, सँडल, चप्पल जे काही असेल ते, तर ते घरोघरी जाऊन तो रिपेअर सगळं करायचा. कोणाच्या चपला बनवून द्यायच्या असतील तर त्यांचे माप घेऊन घरी येऊन मग पुन्हा त्या चपला बनवून पुन्हा त्यांना नेऊन द्यायचा. हे असं सगळं करत असताना एकदा दुकानातून घाई जात असताना त्याच्या पायात तिथलाच एक खिळा घुसला. त्याने तो खिळा काढला आणि जाऊ दे, आता काय आपल्याला जायचंय, इतक्या सगळ्या जणांना भेटायचंय, पंचक्रोशीमध्ये तो एकटाच आहे, इतक्या सगळ्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या. त्यानं त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचं पुढचं काम तो लगेच करायला लागला. दवाखान्यात आज जाऊ, उद्या जाऊ, हे करू ते करू म्हणता म्हणता जवळपास 8-10 दिवस निघून गेले आणि आता त्याचा पाय इतका दुखायला लागला. आता दवाखान्यामध्ये जाऊन सुद्धा फारसा उपयोग झाला नाही, कारण डॉक्टरांनी असं सांगितलं की आता तुम्हाला सध्या चालणं बंदच करावं लागेल, या पायावर जोर येता अजिबात कामा नये. झालं. मग आता तो तिथेच बसला आणि त्या सगळ्या लोकांना आता याच्याकडे यावं लागलं. याचं काय म्हणणं होतं, हा दवाखाना सुरुवातीलाच का नाही केला, वेळेतच उपचार का नाही करून घेतले? कारण तो खूप बिझी होता ऑर्डर्स पुरवण्यासाठी. त्याची काय इच्छा होती, त्या सगळ्यांना माझ्यापर्यंत येण्याची गरज भासू नये, मी त्यांना होम डिलिव्हरी द्यावी. पण त्याचा परिणाम काय झाला, उलट आणखी ते दुखणं खूप जास्त वाढलं आणि त्या लोकांना तर पुन्हा याच्याकडे यावंच लागलं, त्याला पर्यायच नाही राहिला. म्हणून म्हटलं की आपण जर व्यवस्थित असू तर आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. म्हणून व्यवसाय कितीही मोठा करायचा असला तरी आणि फॅमिलीवर आपलं जीवापाड प्रेम असलं तरी अगोदर आपण स्वतःवर प्रेम करायचं आणि मग फॅमिली आणि व्यवसायावर तर अवश्य करायचंच आहे. आपण सगळ्याजणी स्वतःची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्याल आणि कमिटमेंट सहित आपला व्यवसाय वाढवाल अशी अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते.